चला तर आज आपण बनवूया भरलेलं वांगं। त्यासाठी खोबरं आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। ते वाटून घेतलेलं खोबरं आणि तीही पेस्ट घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। भाजीच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण भाजीसाठी वापरलेले सगळे मसाले टाकायचे आहेत। हळद टाकायची आहे, धनेपूड टाकायची आहे, सगळं टाकून घ्यायचं आहे। आपण जे जे मसाले वापरतो ते सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। एक एक वांगे कढईमध्ये तेल ठेवायचं आहे। ते वांगे एक एक टाकून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे। संपूर्ण वांगे टाकून झाल्यावर तो मसाला देखील टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घेऊन त्यामध्ये आपल्याला लागेल त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे। प्रत्येकाच्या घट्ट किंवा पातळतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून चांगली भाजी शिजू द्यायची आहे। तयार आहे आपली झणझणीत भरलेल्या वांग्यांची भाजी। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।